मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरतीये। त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी आता सातत्याने होत असून ही युती झाली तर मुंबईत लँडस्लाइड विक्ट्री मिळू शकते असा दावा आता काही माध्यमांमधून केला जातोय। त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ब्रँड ठाकरे भाजपचा बेलगाम झालेला विजयरथ रोखू शकेल का याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहे। त्यात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं त्यांच्याकडे वळतील असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला त्याचा काही खास फरक पडणार नाही असा दावा भाजपचे नेते वारंवार करतात। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या महाप्रचंड यशानंतर महायुतीच्या नेत्यांना ब्रँड ठाकरेची फिकीर वाटेनाशी झाली आहे असं दिसतंय। आणि जरी असं असलं तरी आता भाजपने केलेल्या या अंतर्गत सर्वेत महायुतीला धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीकडे सत्ता, लोकप्रिय योजना आणि प्रचंड रसद असली तरी ठाकरे बंधूंनी ठरवल्याप्रमाणे सर्व काही पार पडल्यास म्हणजेच युती झाल्यास बीएमसी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसू शकतो। यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर बसवायचा असा ठाम निश्चय भाजपने केला। मात्र राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास या दोघांना एकूण मतांपैकी 52% मतं मिळू शकतात अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली। होय, भाजपने काही दिवसांपूर्वी एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या माध्यमातून गुप्तपणे अंतर्गत सर्वे केला असल्याचा दावा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर यांनी मुंबई तक या पोर्टलवरील चर्चेदरम्यान केला। त्यामुळे त्यांनी केलेल्या या दाव्यानुसार या सर्वेची आकडेवारी ही भाजप आणि महायुतीसाठी धडकी भरवणारी। या सर्वेच्या निकालानुसार जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी व्यवस्थितपणे जागा वाटप करून दोघेही एकत्र लढले तर त्यांना बीएमसी निवडणुकीत थेट 52% मतं मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे या सर्वेनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे भाजपच्या मोठ्या पराभवाची आशा वर्तवण्यात आली। मात्र अलीकडच्या काळात भाजपने लावलेला विकासक्रमांच्या उद्घाटनांचा धडाका आणि प्रत्यय निवडणुकीत होणाऱ्या आक्रमक प्रचारामुळे ही परिस्थिती बदलू शकते। मात्र प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल हा भाजपसाठी निश्चितच चिंता वाढवणार आहे एवढं नक्की। त्यामुळे आता भाजप राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू करणार का हे देखील पाहावं लागेल। आता प्रश्न असा आहे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास नेमकं काय होणार आहे? तर 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतंय की मनसेची भूमिका यावेळी निर्णायक ठरणार आहे। कारण मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 90 जागांवर ठाकरे गट मनसे युतीला सहजपणे यश मिळू शकतं। तुम्हाला सांगते, विधानसभा निवडणुकीत मनसेने 25 जागा लढवल्या होत्या आणि या सर्व जागांवर मिळून मनसेला 4% मतं पडली होती। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा वॉर्डनिहाय विचार केल्यास मुंबई महानगरपालिकेच्या 67 वॉर्डमध्ये विजयी उमेदवाराने जितकं मताधिक्य मिळवलंय त्यापेक्षा जास्त मतं हे मनसेच्या उमेदवारांना मिळाली आहेत। अनेक वॉर्डमध्ये मनसेच्या उमेदवारांना विजयी उमेदवाराच्या मताधिक्यांपेक्षा 30% अधिक मतं मिळाली। त्यात या 67 वॉर्डपैकी 39 ठिकाणी ठाकरे गट आणि 28 वॉर्डमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज उद्धव ठाकरे यांची युती झाली तर उरलेल्या 28 वॉर्डमध्येही ठाकरे गटाला विजय मिळू शकतो। आपण पाहतोय, गेल्या बऱ्याच काळापासून निवडणुकीत मनसेला फारसं यश मिळालेलं नसलं तरी मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये मनसे आपली ताकद राखून आहे। यामध्ये वरळी, दादर, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, दिंडोशी, मालाड या परिसराचा समावेश आहे। निवडणुकीचा निकाल काहीही लागो, हवा कोणाच्याही बाजूने असो, पण या भागांमध्ये राज ठाकरे यांना मानणारे मनसेचे कट्टर मतदार आहेत। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मनसेला बऱ्यापैकी मतं ही मिळतच असतात।
त्यामुळे मुंबईत एकत्र निवडणूक लढवली तर राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही फायदा होण्याची दाट शक्यता आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत. मुंबई महानगरपालिकेचं समीकरण व्यवस्थित समजावून सांगायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेचे एकूण 227 वॉर्ड आहेत. यापैकी 90 वॉर्डमध्ये मनसेची मतं ही निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे ज्या वॉर्डमध्ये महायुतीचे उमेदवार थोड्याशा फरकाने आघाडीवर असतील तिकडे एकत्र आल्यास राज आणि उद्धव ठाकरे यांची सरशी होऊ शकते. संपूर्ण मुंबईत मनसेची संघटनात्मक ताकद फारशी नाही, मात्र मुंबईतील या विशिष्ट मराठी बहुल भागांमध्ये मनसेला मानणारा मतदार वर्ग आहे. हा मतदार वर्ग राज ठाकरे यांच्याशी निष्ठावंत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत अगदी 100 किंवा 200 मतांच्या फरकानेही उमेदवारांचा विजय किंवा पराभव होऊ शकतोय. मुंबईतील जवळपास 123 वॉर्डमध्ये मनसेची मतं विखुरली आहेत. ही मतं या वॉर्डमध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतात. विधानसभा निवडणुकीत दिंडोशी मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 43 मध्ये मवियाच्या उमेदवाराला महायुतीच्या उमेदवारापेक्षा फक्त 1088 मतं जास्त मिळाली होती. त्याच वेळी या वॉर्डमध्ये मनसेच्या उमेदवाराला 1728 मतं मिळाली होती. एवढाच नाही तर पुढे विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 121 मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारात 843 मतांचा काहीसा फरक होता. परंतु या मतदारसंघात मनसेला मिळालेली मतं ही 1096 इतकी होती. बरं, जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 57 मध्ये महायुतीचा उमेदवार अवघ्या 482 मतांनी पुढे होता आणि याच वॉर्डमध्ये मनसेला मिळालेली मतं ही 918 इतकी आहे. तर वांद्रे पूर्वेला असणाऱ्या वॉर्ड क्रमांक 92 मध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्या मतांमधील फरक 623 इतका होता. तर मनसेने या वॉर्डमध्ये 1004 इतकी मतं मिळवली आहेत. यावरून तुमच्या इतकं लक्षात येतंय का, महायुती असो किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी मनसेला सर्वाधिक मतं या विशिष्ट ठिकाणांमध्ये. त्यामुळे मनसेच्या या मतांच्या लहान पॅकेट्सचा विचार करता मुंबई महानगरपालिकेच्या 90 वॉर्डच्या निकालावर राज ठाकरे आपली छाप पाडू शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात आलाय. शेवटी काय, अलीकडेच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी 2दा भेट घेतली, ज्यामुळे बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा चांगलीच रंगली. त्यामुळे केलेल्या या सर्वेनुसार जर ठाकरे बंधूंची युती झालीच तर त्यांना मुंबईत लँडस्लाइड विक्ट्री मिळू शकते. त्यामुळे महायुतीकडे सत्ता आणि योजना जरी असल्या तरी ठाकरेंची युती मुंबईच्या राजकारणात नवं समीकरण घडवू शकते असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता प्रश्न आता उपस्थित होतोय की राज ठाकरेंना भाजप पुन्हा चुचकारेल का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.